मी केतन कदम प्रवास केतनच्या युट्यूब चॅनलचे मित्रांनो तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या बोरोली नॅशनल पार्कच्या सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये स्वागत करतो। साईराम मित्रांनो सर्वांना। तो पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल पार्क पूर्ण फिरला, त्यातल्या विविध गोष्टींची माहिती घेतली, पण तो व्हिडिओ थोडा मोठा होणार होता, त्या कारणामुळे मी आपला हा दुसरा व्हिडिओ केलेला आहे। दुसरा व्हिडिओ करायचा एकमेव कारण म्हणजे मित्रांनो, बोरोली नॅशनल पार्क मध्ये जे आपण वेगवेगळे प्रकारचे पक्षी बघितले, जे काही प्राणी बघितले, त्याचं एक सुंदर असं म्युझियम आपलं बोरोली नॅशनल पार्क मध्ये चालू केलेलं आहे। आणि खरी खासियत म्हणजे त्याची की म्युझियम हे 2 आहेत आणि त्या म्युझियमची कॉस्ट ही फ्री ऑफ कॉस्ट आहे। त्याच्यामुळे आपल्या लहान मुलांना, आपल्या आई बाबांना, नाहीतर कोणालाही म्हणजे आपले नवीन माहिती ज्यांना जाणून घ्यायची असेल, या प्राण्यांबद्दल नवीन माहिती जर जाणून घ्यायची असेल तर ती संपूर्ण माहिती आपल्या म्युझियम मध्ये दिलेली आहे। आणि फ्री ऑफ कॉस्ट असल्यामुळे खरंच एक सुंदर काहीतरी आपल्याला काहीतरी नवीन शिकायला भेटणार आहे। तर या म्युझियमची खास व्हिडिओ आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण दाखवायचा प्रयत्न केला आहे। तर आपण आता डायरेक्ट म्युझियमला भेट देऊया। म्युझियमचा गेट आहे हा, तो फ्री ऑफ कॉस्ट आहे, गर्दी वगैरे काहीच नसते, कारण का बहुतेक जणांना या म्युझियम बद्दल माहिती नाही। आपल्याला आता माहिती कळायला म्हणून आपण या म्युझियमचा व्हिडिओ करायला चाललोय। तो चला म्युझियम मध्ये जाऊया। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्राकृतिक इतिहास संग्रहालय। मग तसं मी तुम्हाला जे संग्रहालयाबद्दल सांगत होतो मित्रांनो, हे संग्रहालय येते जे तिकीट काउंटर पासून जेमतेम 20-25 मिनिटावरती आहे। आरामात 20-25 मिनिटावरती आहे। आता या संग्रहालयामध्ये आपण एंटर करूया। सर्वजण बाहेर आलेले आहेत, आता आपण एंटर करूया आणि एंटर केल्यानंतर आपल्याला कळेल की आतमध्ये काय आहे। चला म्युझियम मध्ये आतमध्ये आल्या मित्रांनो तुम्ही बघू शकता, एक सुंदर असं आपल्याला सर्व पक्षी वगैरे आहेत। तिथे सिंह म्हणजे वाघ आणि लेपर्ड ठेवलेला आहे। आता प्रत्येकाचे तुम्हाला मी नावं दाखवतो तुम्हाला। जसं गव्हाणी घुबड म्हणून आहे बघा, नारंगी डोक्याचा कस्तूर, माटट पायाची पटागडी, हे काहीतरी नवीन ऐकलंय मी। त्याच्यानंतर रातबगळा माहिती आहे सर्वांना, भारद्वाज म्हणून माहिती आहे तुम्हाला, माळटुटी बघा सर्व, केकर म्हणून आहे आणि दाखवलंय बघा तसं पूर्ण रिअलिटी दाखवलंय, म्हणजे त्या पक्षाने व्यवस्थित माशाचं हे केलंय बघा। वरती घार ठेवलेली आहे, इथे देखील घार ठेवले बघा आणि इथे सुंदर असं मोर ठेवलाय बघा। मोर आणि मोराला दुसरा काय प्रकार होतो, लांडोर ना, लांडोरचा प्रकार दाखवलाय बघा भारी। इथे घरटं वगैरे असं दाखवलेलं आहे, जबरदस्त। म्हणजे हे दाखवण्याचं एकमेव असं कारण आहे की मित्रांनो, वावर दाखवलेला आहे। वाघ बघा, म्हणजे जंगलामध्ये प्राणी हा कसा राहतो त्याचं पूर्ण वावर दाखवलेलं आहे। आणि वरती बिबट्या तुम्हाला माहिती आहे, हा झाडांवर जास्त असतो, तर त्याला व्यवस्थित असं झाडावरती दाखवलंय। इथे पूर्ण माहिती दिलेली आहे बघा, जबरदस्त। खरं काहीतरी नवीन दाखवलंय, जबरदस्त जबरदस्त। इथे पण बिबट्या दाखवलेला आहे, पूर्ण रियालिटी आहे मित्रांनो। बघा इथे देखील डुक्कर बघा, हा रानटी डुक्कर आहे मित्रांनो, हा रानटी डुक्कर आहे। सिंह बघा, सॉरी वाघ, आणि वाघाची पिल्लं बघा कशी दाखवलंय लहान, जबरदस्त जबरदस्त। एवढ्या जवळून, भले तो नकली का असो, एवढ्या जवळून पहिल्यांदा वाघ बघितला। एकदा आरे कॉलनीमध्ये बघितलेला, बरोबर आरे कॉलनीमध्ये खेकडी पकडताना बघितलेला, त्याच्यानंतर आता तो वाघ नाही बिबट्या बघितलेला, जबरदस्त। त्याच्यानंतर इथे सिंह ठेवलाय, म्हणजे पूर्ण रियालिटी दाखवलेली आहे इकडे। त्याच्यानंतर पूर्ण इकडे माहिती दिलेली आहे, असे सिंहाचे शेवटचे निवासस्थान, सर्व माहिती दिली। गुजरात राज्यातील गीर जंगलातील आशियाई सिंह शिकार करण्यासाठी संध्याकाळी मोठ्या गळपाने वावरतात, भारी जबरदस्त दाखवलं बघा। सिंह दाखवलेला आणि सिंहानी दाखवलेले, अरे आणि जो आतला जो व्ह्यू आहे ना मित्रांनो, तसं जंगलाची रियालिटी असते ना, तशी रियालिटी पूर्ण दाखवलेली इकडे, भारी भारी। इथे पण मोठा रोहित म्हणून, आता मी ह्याला तर आम्ही बगळाच बोलत होतो, आज पहिल्यांदा नवीन काहीतरी कळालं, त्याला मोठा रोहित म्हणून बोललं जातं। पांढऱ्या पाठीचे गिधाड बघा, जो गिधाड माझ्या मते आपण रामलीला वगैरे मध्ये बघितला होता ना, त्याचा हा प्रकार आहे। घुबड बघा,
बरोबर हुंदराला पकडलाय त्याने. कारण घुबडाला हुंदीर हे जास्त आवडतात. बघा कसं दाखवलंय बघा ते. बगळा भारी मित्रांनो, भारी खरंच जबरदस्त दाखवलंय, जबरदस्त. त्याच्यानंतर मित्रांनो इकडे पांढऱ्या छातीचा ढिवर दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये हा एक प्रकार आहे, हा एक प्रकार आहे. तो छोटा शराटी म्हणून आहे, वरती जास्त आहे, लाईट मध्ये दिसणार पण आहे तुम्हाला. पानकोंबडी, काळा सुराय, त्याला पांढऱ्या जातीची कोंबडी. हे कोंबडीचा प्रकार आपण मोस्टली गावी वगैरे असा बघतो. ढोकरी म्हणून काहीतरी नवीन आहे, हे पण माहिती नव्हतं. बघा लगाम सुराय, हे पण माहिती नव्हतं आपल्याला. म्हणजे काय काय वेगवेगळे ते बघा. राखीव बगळा म्हणून आहे, त्याचा प्रकार दाखवलेला आहे इकडे. काय काय तर खरंच मी म्हणजे पहिल्यांदा मी पण स्वतः पक्षी आणि हे नाव बघतोय. नवरंग म्हणून लिहिलेलं आहे. कलरफुल आहे मित्रांनो, हा पक्षी पूर्ण कलरफुल दिसतो. त्याचा भैरी ससाना, हा याच्याबद्दल मला माहिती आहे, त्याला मी बघितलं पण आहे. आणि कावळा तो सगळीकडे तुम्हाला बघायला भेटतो. हा व्हाईट बगळा माझ्या मते असेल, नाही खाली नाव दिलेलं आहे चमचा म्हणून. आणि मित्रांनो त्याची चोच बघा कशी आहे, चोचीचा प्रकार बघा कसा आहे, हा काहीतरी वेगळाच आहे. हा पक्षी जर कोणी बघितला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर बघा लहान पान कावळा आहे. नवरंगाबद्दल तुम्हाला सांगितलं तर भारी जबरदस्त आहे मित्रांनो. इकडे काहीतरी नवीन बघायला भेटलं, मोर बघायला भेटले, वेगवेगळे पक्षी बघायला भेटले, सिंह बघायला भेटले, वाघ बघायला भेटला, बिबट्या बघायला भेटला. भारी, आजचा दिवस खरं खूप भारी गेला, जबरदस्त. बघा सिंह, सॉरी वाघ इथे देखील ठेवलं बघा, भारी ठेवलंय बघा त्याला, जबरदस्त. आपलं पहिलं म्युझियम फिरून झालेलं आहे मित्रांनो. आता हे दुसऱ्या म्युझियम मध्ये भेट द्यायला आलो आपण. त्याचं नाव जे आहे ते कॅट ओरिएंटेशन सेंटर म्हणून आहे. आणि जबरदस्त केलेलं आहे, पूर्ण एक गुफा दाखवलेली आहे. आणि याचं कसं स्ट्रक्चर केलं, जबरदस्त. पूर्ण दगडाचा आकार आहे आणि गुफा आहे पूर्ण आतमध्ये. त्या गुफेच्या आतमध्ये काय ते आपल्याला बघणार, काहीतरी धमाकेदार. पहिला आलेला लेपर्ड आहे, सुंदर दाखवलं बघा, जबरदस्त लेपर्ड दाखवलेला आहे. आतमध्ये आलेला पूर्ण तुम्हाला माहिती भेटेल पूर्ण या प्राणी संग्रहालयाची, तिथे पूर्ण वाघ वगैरे लेपर्डची पूर्ण माहिती दिलेली आहे इकडे. त्याच्यानंतर लेपर्ड नंतर आपण आतमध्ये एंट्रन्स केल्यानंतर तुम्हाला इकडे काही वाघाची नखं दाखवलेली आहेत. आता वाघाची नखं ही किती धारदार असतात ते तुम्हाला कळेल. हा पूर्ण नख दाखवलेला आहे, पंजा दाखवलेला आहे. त्याच्यानंतर त्याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. आणि वाघ जेव्हा झाडाला जेव्हा नखं लावतो आणि जो झाडाला जे क्रॅशेस येतात, नखांचा आकार जो येतो तो ह्या झाडावरती दाखवलेला आहे. हे वाघाने जी नखं मारलेले आहेत ना ते दाखवलेलं आहे इकडे. त्याची संपूर्ण माहिती आपल्याला बोर्डवरती दिलेली आहे, झाडावरच्या खुणा, जबरदस्त. त्याच्यानंतर खोडाला वगैरे आपण आता हे जे फोटो मध्ये भेटलं, इथे झाड ठेवलेलं आहे, खोड ठेवलेलं आहे. त्या खोडावरती तुम्ही बघू शकता हे जे निशाण जे दिसत आहेत ना, हे वाघाच्या नखांचे असतात. म्हणजे प्रत्येक झाडाला जर तुम्ही कधी असं बघितलं तर तुम्हाला आयडिया येईल की वाघांच्या नखामुळे हे झालेलं असेल. त्याच्यानंतर इकडे मिशा ठेवलेला आहे बघा, वाघांचा फेस ठेवलेला आहे वाघाचा. आणि वाघाला मिशा ह्या कशा असतात ते दाखवलेलं बघा, जबरदस्त. खरंच मित्रांनो खूप जबरदस्त दाखवलेलं आहे, पूर्ण झाडावरच्या खुणा वगैरे. त्याच्यानंतर मग इथे असं जंगल दाखवलेलं आहे आणि त्या जंगलामध्ये मस्त सिंहणी बसलेली आहे आणि तिची छोटी छोटी अशी पिल्लं बसली आहेत बघा. तिथे भारी वाटतंय, खरंच खूप भारी, खूप जबरदस्त वाटतंय. त्याची देखील माहिती पुढे दिली असेल आपल्याला. इकडे वाघ, आशियाई सिंह याची संपूर्ण माहिती दिलेली आहे इकडे. त्याच्यानंतर इथे हिम बिबट्या म्हणून आहे, इथे दाखवलेला आहे. त्याच्यानंतर बिबट्याचा प्रकार दाखवलेला आहे इकडे. आई आणि छाव्याचा फोटो दाखवलेला आहे बघा, काय सुंदर फोटो दिसतो बघा, पूर्ण ओरिजिनल वाटतंय, जगणं शिकताना. हा फोटोचा अर्थ तुम्हाला कळाला असेल, जेव्हा लहान पिल्लं जेव्हा जन्माला येतात मित्रांनो
त्याचं एक सुंदर असं उदाहरण इकडे जगणं शिकताना म्हणजे 6 महिन्याचे छावे पूर्णपणे स्वतंत्र असून सर्वत्र संचार करू शकतात. 10 महिन्याच्या झाल्यानंतर छावे आपल्या आईसोबत शिकार करू लागतात. म्हणजे 10 वर्षानंतर ही पिल्लं मित्रांनो शिकार करायला लागतात. त्याच्यानंतर इकडे एक LED देखील लावलेली आहे. त्याच्यामध्ये वाघाचे आवाज दाखवले आहेत बघा. आता टच होईल की नाही माहिती नाही. ओके, LED याच्यासाठी दिले की जेणेकरून तुम्ही याची पूर्ण माहिती घेऊ शकता. जसं आता इंडियन लेपर्ड बिबट्या आहे, बिबट्याची जर माहिती घ्यायची असेल माझ्या मते आपण टच केल्यानंतर त्याची प्रोफाईल ओपन होईल. ओके, त्याची पूर्ण प्रोफाईल ओपन होते, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती आपल्याला भेटते. त्याच्यानंतर मग लेपर्ड आहे, लेपर्डचे पूर्ण हॅबिट्स वगैरे काय असतात, फॅक्ट्स काय असतात, त्याचा आवाज बघा. हे सर्व LED वरती दाखवलेलं जात आहे. त्यानंतर मग परत तुम्हाला बॅक करायचं आहे. बॅक केल्यानंतर जसं लेपर्ड पहिलं पट्टेरी वाघच्या इथे प्लसला टिक केलं की त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला भेटेल अबाउट मध्ये. नंतर त्याचं नाव वगैरे सर्व, साईज काय असते, कन्वर्जन स्टेटस काय असतं हे सर्व तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर मग त्याचे डाईट्स वगैरे, युनिक फीचर्स वगैरे कळतील तुम्हाला. ऑर्गनायझेशन इन्व्हॉल्व इन कन्व्हर्सेशन त्याच्या सर्व माहिती मी तुम्हाला कळेल बघा. हा सिंहाचा आवाज आहे, हा सिंहाचा आवाज आहे. सो परत बॅक केल्यानंतर आशियाई सिंह आहे, परत हिम बिबट्या आहे, गेट स्टार्टेड एक्सप्लोर कॅट्स. हे बघा, एवढ्या सर्वांची माहिती तुम्हाला इथे भेटून जाईल. सो हे खरं एक सुंदर एक म्हणजे जबरदस्त लावलेलं आहे जेणेकरून आपल्याला माहिती त्याची सर्व भेटेल. आणि मगाशी मी तुम्हाला दाखवलं त्या साईडला सिंहानी बसलेली आहे आणि तो वाघीण बसलेली आहे, त्याची 2 पिल्लं बघा कशी आहे. हे दाखवण्याचं एकमेव कारण म्हणजे मित्रांनो जंगलामध्ये वाघाचा आणि सिंहानीचा म्हणजे प्रत्येक प्राण्याचा वावर कसा असतो ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आणि खरंच खूप सुंदर असा प्रयत्न केला इकडे, जेणेकरून आपल्याला काहीतरी नवीन बघायला भेटतंय. भारी, हे बघा इकडे शिकार करताना दाखवलेलं आहे. वाघ आहे, वाघ डुकराचे शिकार करताना दाखवलेला आहे. भारी कॅप्चर केलेलं आहे, जबरदस्त. पुढे शिकार केली कशी जाते ते पण दाखवलेलं आहे. अन्नाचे प्राधान्यक्रम त्याची देखील माहिती इथे दिलेली आहे. शिकार करताना वाघ हा किती सायलेंट मध्ये शांतपणे चालतो तो दाखवलेला प्रकार. इथे वाघीण किती आपल्या दबक्या पावलाने कशी जाते ते दाखवलेलं आहे इकडे. भारी भारी. व इथे नावं दिलेली आहेत, नैसर्गिक व अनैसर्गिक खाद्य कसं आहे. म्हणजे वाघ, गवा, सांबर, चित्तळ, रानडुक्कर. चित्तळ आपण बघितला, रानडुक्कर, अजगर, पाळीव प्राणी हे सर्व असं म्हणजे त्यांचं खाणं वगैरे असे थोडक्यात माहिती दिलेली आहे. आता ह्याच्याबद्दल बोलाल तर माझ्या कातलीवरच्या नक्षीवरून मला ओळखा, तर हा फोटो आहे त्याच्यावरनं मला तरी मी सांगू शकतो तर हा पट्ट्यावाला वाघ आहे, बिबट्या आहे, लेपर्ड टाईप असं काहीतरी, वाघीण आणि सिंह बोलू शकतो ह्याला. उत्तर सुदान षटकोन फिरवा. आता षटकोन फिरवल्यानंतर कसं कळेल, कसं फिरणार. ओके, हा षटकोन फिरवायचा आहे. जॅग्वार, बिबट्या, पट्टेवाला वाघ बरोबर ओळखलं, सिंह बरोबर ओळखलं, चित्ता. भारी, ह्याच्यामुळे आपल्याला नवीन काहीतरी बघायला भेटतं. थोडं आतमध्ये एंटर केल्यानंतर इकडे बांबूची झाडं लावलेली आहेत. जंगलामध्ये बांबूची झाडं कशी असतात हे दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा इथे देखील बांबू लावलेले आहेत. आणि गुफेच्या आतमध्ये आल्यानंतर एक स्टेप आहे, स्टेपच्या वरती देखील काहीतरी आहे. बघूया वरती जाऊन काय बघायला भेटतंय. चला, स्टेअर चढून आल्यानंतर मित्रांनो पहिला जो प्राणी बघायला भेटतो म्हणजे गवा, रानटी गवा मित्रांनो. आणि या गव्याबद्दल कोकणामध्ये हा तर जास्तच दिसतो. तर बाकी इकडे युरेशियन लिंक्स, कॅरकल म्हणजे मांजरीचे प्रकार आहेत जे रानटी मांजरी असतात. आशियाई सोनेरी मांजर बघा, मांजरीच्या प्रकार, टिपकेवाले मांजर, जंगली मांजर. वरती जे दिलंय ते सर्व मांजरीच्या प्रकार दिलेला, म्हणजे मांजरी बोलू शकतो आपण पण ते सेम वाघासारखे दिसतात मित्रांनो बघा.
त्याच्यामध्ये फरकच जाणवणार ना तुम्हाला. हे मासेमार मांजर आहे, हे लेपर्ड कॅट आहे, हे बघा सेम लेपर्ड सारखे आहे बघा. त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे बघा इकडे. मी थोडा वेट करतो म्हणजे तुम्हाला माहिती पूर्ण वाचता येईल. मासेमार मांजर ही आशिया रान मांजर आहे मित्रांनो, त्याची संपूर्ण माहिती. ही क्लाउडेड लेपर्ड आहे. मांजर आणि लेपर्ड मध्ये काहीच फरक जाणवत नाही. जवळून बघा मित्रांनो, प्रॉपर तुम्हाला लेपर्डच वाटेल ते. तेव्हा इकडे देखील ठेवलंय, हे देखील मांजरीचे प्रकार ठेवलेले आहेत. जबरदस्त जबरदस्त. त्या म्युझियमला आलो पण काहीतरी नवीन आणि वेगळं काहीतरी बघायला भेटलं आपल्याला. भारी. म्हणून मित्रांनो सांगितलं लहान मुलांना घेऊन या, जेणेकरून तुम्हाला लहान मुलांचा हा उत्सव बघायला तुम्हाला भेटेल. कारण त्याला काहीतरी नवीन बघायला भेटतंय बघा. आणि पॅरेंट्स अशी माहिती देत असतात जेणेकरून आपल्या लहान मुलांना आपल्या म्युझियम मध्ये ठेवलेल्या गोष्टींची माहिती आपल्याद्वारे कळते. इकडे ब्लॅक पॅन्थर ठेवलेला आहे आणि त्याची बापरे जबरदस्त चाल तर बघा त्याची काय भारी वाटते. आणि इकडे हा लेपर्ड ठेवलेला आहे, त्याची देखील माहिती इकडे पूर्ण दिलेली आहे. मांजरांचा अधिवास वाचव. हे बघा, हे जे व्हायचं ना ते मित्रांनो खूप चुकीचं व्हायचं. त्याचे दुर्मिळ कारण वगैरे सर्व याची पूर्ण माहिती इकडे दिलेली आहे. इथे बघू शकता ही नखं वगैरे कासळ्या वगैरे पहिले करायचे, पण आता थोड्या ठिकाणी हे बंद झालेलं आहे. बाकी जबरदस्त. मगाशी मी तुम्हाला ती मांजर दाखवली ना कॅट खाणारी, तेव्हा ही आहे ती मांजर. म्हणजे जी कॅट दाखवली ना फिश वगैरे खाते ती ही ती मांजर आहे. बाकी म्युझियम जबरदस्त आहे मित्रांनो आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. फ्री ऑफ कॉस्ट काय काय ठिकाणी नसतं, जे आपलं बोरोली नॅशनल पार्क मध्ये ठेवलं आणि या सुंदर जागेची माहिती आपल्याला बघायला भेटते. भारी. चला खाली जाऊ आता. मगाशी आपण एक स्क्रीन बघितली, तशी अजून एक स्क्रीन आपल्याला बघायला भेटली. तिकडे सर्व मांजरींबद्दल माहिती दिलेली आहे. ज्या मांजर इथे ठेवलेल्या आहेत ना त्याच मांजरींची माहिती आता सध्या आपल्याला इथे दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जसं पेजला ओपन केलं, पेज ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्व त्याची डिटेल्स तुम्हाला कळेल. त्यांचे हॅबिट्स कळते तुमची, त्यांची साईज काय असते ते तुम्हाला कळेल. त्यानंतर त्यांचं जेवण काय असतं, ते काय खातात ते कळेल. दिसताना त्यांचं वॉकिंग वगैरे काय असतं याची संपूर्ण माहिती इकडे तुम्हाला कळेल. वाघाटी म्हणून आहे मित्रांनो ही कॅट. त्याच्यानंतर रान मांजर आहे. रान मांजरला क्लिक केला त्याच्या रान मांजर ही कशी दिसते, तिचा आकार कसा असतो, तिची साईज किती असते, तिचं वेट किती असतं, तिचं खाणं काय असतं, हॅबिट्स काय असतात, फॅक्ट्स काय असतात, डाईट काय असतं, हे सर्व तुम्हाला इथे दिसून येईल. त्याला रान मांजर बोलला जातं. असं प्रत्येक मांजरीची माहिती याची प्रत्येक ह्याची डिटेल तुम्हाला इकडे दिलेली आहे. जसं ढगाळ बिबट्या, राकट मांजर, कॅरकल मांजर, सुवर्ण मांजर, या सर्व अशा कॅट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, ज्या कॅट्स तुम्हाला इथे बघायला भेटतील. आता आपण तिकडनं सुरुवात करूया म्हणजे तुम्हाला लाईनशेर सर्व कळेल. चला. तर अशा प्रकारे दोन्ही म्युझियम आपले फिरून झालेले आणि म्युझियम मध्ये तुम्ही बघितलं वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती भेटली. आता प्राण्यांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघितले, बिबट्या बघितला, रानटी मांजर बघितले, त्याची संपूर्ण माहिती आपण बघितली. आणि व्हिडिओ जरा देखील असा स्किप वगैरे करू नका. जर व्हिडिओ स्किप केली असेल आणि शेवट चालू असेल तर मित्रांनो परत व्हिडिओची सुरुवात करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून आपल्या घरी जी लहान मुलं असतील, जे आपले आई बाबा असतील, वडील असतील, जे कोणी असतील त्यांना संपूर्ण प्राण्यांची माहिती भेटेल. कारण का अशी प्राण्यांची माहिती दुसऱ्या म्युझियम मध्ये कुठे भेटणार नाही. ती माहिती तुम्हाला आपल्या बोरोलीच्या नॅशनल पार्क मध्ये असलेल्या सुंदर अशा म्युझियम मध्ये बघायला भेटेल. तर मी आवर्जून सर्वांना सांगेन की ह्या म्युझियमला नक्की एकदा भेट द्या. विनाशुल्क आहे मित्रांनो आणि असल्या म्युझियमला भेट देणं खूप गरजेचं आहे. कारण की अशा म्युझियम मध्ये आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी शिकायला भेटतात आणि पाहायला भेटतात. तर मित्रांनो ही व्हिडिओ इथे थांबवतो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. बाकी भेटत राहूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, साईराम. चला.